जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नाम रूप समास 9वा आत्मा विवरण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे। देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना आत्मा विन चेतना देहास कैची। श्रीराम समर्थ। श्री समर्थानी दशक 13वा नाम रूप आणि त्यामधील समास 8वा आत्मा विवरण नाम या समासाचं विवरण समर्थ आज आपल्याला करायला घेत आहेत। आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे। मग समर्थ म्हणतात आहे की आत्म्याला शरीराच्या योगाने उद्वेग चिंता करावी लागते। कोणाला? आत्म्याला शरीराच्या योगाने म्हणजे शरीर सहाय्याने उद्वेग चिंता करावी लागते आणि शरीराच्या योगानेच आत्मा जगतो हे तर उघडच आहे, हे आपल्याला माहित आहे, हे तो प्रगटची आहे। हे सगळं काय आहे? उघडच आहे, हे आपल्याला माहित आहे। आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना आत्मा विन चेतना देहास कैसी। मग देहाने जर अन्न खाल्ले नाही, देहाविन देह अन्नची खायेना, देहाने जर अन्न खाल्लं नाही तर आत्मा कधीही जगू शकत नाही। म्हणजे देह शरीर अन्न खातो का आत्मा अन्न खातो आहे? नाही, आपला हात पुढे जातो आहे आणि आपण खातो आहे। म्हणजे देहाने जर अन्न खाल्लं नाही तरी आत्मा कदापि जगेना, तर आत्मा कधीही जगू शकत नाही। आत्मा बिन चेतना देहास कैची। आणि आत्मा नसेल तर देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही। समजा एखाद्याने जर आपल्याला चिमटा घेतलेला आहे आणि हा चिमटा घेतल्यानंतर कोणाला कळतं? शरीराला वेदना होतात, मान्य आहे, शरीराला वेदना होतात, पण आत्मा सांगतो की ते दुखत आहे। म्हणजे समर्थ म्हणतात देहाच्या ठिकाणी चेतना राहू शकत नाही जर आत्मा नसेल तर। जसं आत्मा निघून गेला मग देहाला चिमटे काढा, देहाला अगदी ते आपण प्रेताला जाळतो तसं जाळलं तरी देहाला काहीच दुखत नाही, कारण आतमध्ये आत्मा नाही आहे, देह आहे। मग देह आत्म्याशिवाय देह काय आहे? देहाच्या ठिकाणी चेतना कधी आहे? जोपर्यंत हा आत्मा आपल्या सोबत आहे तोपर्यंत देहाच्या ठिकाणी चेतना आहे। आणि ज्यावेळी आपला हा आत्मा निघून जातो त्यावेळी आपल्याला नावाने आवाज न देता डेड बॉडी म्हणून म्हणजे डेड बॉडी म्हटलं जातं। मग समर्थ तेच म्हणतात आहे हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक उभये योगे कोणी एक कार्य चाले। मग समर्थ म्हणतात आहे की आत्मयास शरीर योगे आत्म्याला शरीराच्या माध्यमातून सगळ्या कृती कराव्या लागतात की नाही? आता आपल्याला चहा पाहिजे आहे, मग चहा कोण सांगतं? आत्मा सांगतो। कोणाला? शरीराला सांगतो। मग शरीर उठून जाणार, देह उठून जाणार, तिथे एखादं हाताने पातेलं काढणार, ते ठेवणार, पाणी टाकणार, दूध, साखर, पावडर, अद्रक काय पाहिजे आपल्याला ते आपण सगळं टाकतो। म्हणजे आपल्या आत्म्याच्या म्हणजे शरीर योगे आत्म्याला शरीराच्या माध्यमातून सगळ्या कृती कराव्या लागतात। त्या तो आत्मा जो असतो स्वतः जरी करत नाही पण त्याच्या इच्छेने शरीर कार्य करू लागते। ज्यावेळी आपण म्हणतो आज माझी इच्छा होती हे खायची, म्हणजे कोण सांगतंय? तर आत्मा सांगतोय, मन सांगतोय, आपला आत्मा सांगतोय की मला हे पाहिजे, मग शरीर योगे ते काम केलं जातं। म्हणून इच्छा आहे मनाची आणि कृती कोणाची हो? शरीराची। शरीराची इच्छा आहे का? नाही, इच्छा कोणाची आहे? मनाची आहे आणि कृती मात्र शरीर योगे होते आहे। मग उद्वेग चिंता करणे लागे शरीर योगे। मग शरीराच्या योगाने मन काय काय करतं? मन सुखी होतं, मन दुःखी होतं, मन चिंता करतं। मग पण शरीर जर नसेल तर तो एकटा आत्मा किंवा
ते एकटे मन काहीही करू शकत नाही हो. जर देह आपला जर चालत नसेल, देहाकडून काही काम होत नसेल, तरी आत्म्याच्या मनात आहे तरी सुद्धा देह काही करू शकत नाही. त्याला वाटेल उठून चहा करावी तर करू शकत नाही, कारण तो देह आजारी आहे ना, देहाला चालता येत नाही आहे. मग इथे आत्मा या शब्दाचा अर्थ इथे जीवात्मा म्हणा किंवा जीवात्म्याला तुम्ही मन म्हणा, अशा प्रकारे शरीरयोगे आत्मा जगे हे तो प्रगटाची आहे. म्हणजे समर्थ म्हणतात की जर आत्मा नसेल तर शरीर उपयोगी नाही, आणि नुसता आत्मा असेल आणि शरीर नसेल तरीही उपयोगी नाही हो. एकाशिवाय दुसरा कसा आहे? पांगुळा आहे. एक नाही तर दुसरा नाही जगू शकत. एकाशिवाय दुसऱ्याची काहीच व्हॅल्यू नाही. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की देह अन्नाची खायना, शरीराने अन्न खाल्लं नाही तर काय होईल? आत्मा कदापि जगेना, आत्मा विन चेतना देहास कैची. मग अन्न जर आम्ही खाल्लं नाही तर देह म्हणजे आत्मा जगणार नाही. त्या आत्म्याला कायम ठेवण्यासाठी शरीराला अन्नाची गरज आहे. अन्न खाल्लं तर त्या आत्म्याला चैतन्य शक्ती राहते, देह सुद्धा चलित होतो आणि त्यामुळे तो कार्य करू शकतो. आणि बाजूला समर्थ म्हणतात बाजूला शरीर आणि एका बाजूला शरीर आणि एका बाजूला मन. मग शरीर महत्वाचं आहे की मन महत्वाचं आहे? मग समर्थ म्हणतात एकाशिवाय कोण दुसरा कसा आहे? पांगुळा आहे. मग एकटं घेऊन कसं चालेल? नुसता देह काय करायचंय, नुसतं शरीर काय करायचंय हो? मग आतमध्ये आत्मा सुद्धा असला पाहिजे ना. म्हणून समर्थ म्हणतात की मनही महत्वाचं आहे आणि शरीरही महत्वाचं आहे. नुसतं शरीर कामाचं नाही आणि नुसतं ते मनही कामाचं नाही, दोघांचीही गरज आहे. म्हणून म्हटलंय उभययोगे कोणी एक कार्य चाले. उभययोगे कोणी एक कार्य चाले म्हणजे देह आणि आत्मा यांना वेगळे करावं म्हटलं तरी ते कसं आहे? निरर्थक आहे. हे एका वेगळे एक करू जाता निरर्थक. उभययोगे कोणी एक कार्य चाले. मग देह आणि आत्मा यांना वेगळं करावं म्हटलं तरी ते निरर्थक ठरतं. या दोन्हीच्या सहकार्यानेच काही एकच कार्य घडतं. शरीर एक काम करतंय आणि शरीर एक काम करतंय आणि आत्मा एक काम करतंय, असं होतं का हो? नाही. शरीर आणि आत्मा यांना त्या काम करताना शरीराला आत्म्याची जोड पाहिजे, आत्म्याला शरीराची जोड पाहिजे. दोघे वेगवेगळे काहीही करू शकत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की उभययोगे कोणी एक कार्य चाले. उभययोगे याचा अर्थ दोघांच्या संयोगातून या कार्याला गती घडते. म्हणजे मन आणि शरीर यांच्या दोघांच्या संयोगातून नाना प्रकारच्या क्रिया घडतात आणि याला देहात्मयोग असं म्हणतात. देह आणि आत्मा याच्या योगातून क्रिया घडते आणि म्हणून या योगाला देहात्मयोग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना, स्वप्न भोजने भरेना पोट काही. आत्मा स्वप्न अवस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो, निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. मग देहाला नाही चेतना. देहाला कधी चेतना नाही? जेव्हा आत्मा नाही. मग आत्म्याला पदार्थ उचलता येतो का? नाही. मग देहाला नाही चेतना, आत्म्यास पदार्थ उचलेना. म्हणजे देह पदार्थ उचलू शकतो परंतु आत्मा पदार्थ उचलू शकत नाही. आणि देहाला चेतना नसतात, आत्म्याला चेतना असतात. मग देहाला चेतना नाही, आत्म्याला पदार्थ उचलता येत नाही. मग स्वप्न भोजने भरेना पोट काही. मग स्वप्न भोजनाने काही कोणाचे पोट भरत नाही. भरतं का हो? नाही. स्वप्नात आपण जेवलो तसं पोट भरलंय असं आपण म्हणू शकतो का? नाही. देहास नाही चेतना, मृत पडलेला आहे, जड आहे, त्याला चेतना नाही. आणि आत्मा जर बाजूला असेल तर त्या आत्म्याला तो पदार्थ उचलता येत नाही. म्हणून उदाहरणार्थ समर्थाने दिलंय स्वप्न भोजने भरेना पोट काही. मग त्यांनी स्वप्न दृष्टांत दिला आहे. स्वप्नामध्ये आपण जेवायला बसलो, देह काही करत नाही पण मन मात्र कार्यरत आहे, शरीर कार्यरत नाही आहे. मग मनाने पोट भरल्याचं समाधान होईल का? मग सकाळी उठून म्हणाल की मी स्वप्नामध्ये भरपूर जेवलेलो आहे, भरपेट जेवलेलो आहे
आता मला काहीही भूक नाही आणि आज मी काहीही जेवणार नाही. सगळं पंचपक्वान्न मला जेवायला मिळालेलं आहे स्वप्नामध्ये. मग स्वप्नामध्ये मन जरी कार्यरत असलं तरी शरीर स्थिर असते. शरीर हे कार्य करत नाही. मग दोघांच्या संयोगातून कार्य होतो, शरीर आणि मन. मग एक शरीर झोपलेलं आहे आणि मन कार्य करत आहे आणि म्हणतंय मी पोट भरलेलं आहे. चालेल का हो? म्हणून त्याचं काही पोट भरत नाही. मग पुढे समर्थ म्हणतात, आत्मा स्वप्नावस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो. निधसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. मग आता इथे समर्थांनी काय म्हटलेलं आहे, आत्मा स्वप्नावस्थेत जातो पण त्याच वेळी देहामध्येही असतो आणि अर्धवट झोपेत तो खाजवतोही. हा केवढा मोठा चमत्कार आहे पहा हो. बरोबर आहे हो. जेव्हा मच्छर बसते रात्री झोपल्यानंतर ते बरोबर तिथे हात जाऊन ती मच्छर आपण मारतो. म्हणजे समर्थ म्हणतात झोपेत सुद्धा आपला शरीर आणि आत्मा हे कार्य करत आहे, पण तो आत्मा नाही असं म्हणता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की चमत्कार पहा. म्हणजे आत्मा नाही असं कसं म्हणता येईल? त्या शरीरामध्ये तो आत्मा असतो, शरीरामध्ये असतो, तसा तो देहामध्येही असतो. परंतु झोपेमध्ये मात्र त्याला कधी काही वाटलं तर तो आत्मा शरीराकडून ती कृती करून घेतो. उदाहरणार्थ आपल्याला जर डास चावला, मच्छर चावली तर आपला हात बरोबर जिथे चावला आहे ना तिथे हात जातो बघा. झोपेतही आपण झोपेत असतो तरी सुद्धा मन हे शरीराला संचलित करण्यासाठी भाग पाडते. मनाला कळतं की इथे इथे मच्छर बसलेली आहे आणि इथे हिला घालवली पाहिजे. त्यावेळी आपलं मन हे शरीराला सांगतं हात उचल आणि त्याला मार. म्हणजे केवढं सामर्थ्य हो. हा चमत्कार पहा. हे आपण सांगत नाही, आपण म्हणतो आहे का डोळे उघडून बघितले आहेत मच्छर बसलाय, नाही. आपण गाढ झोपेत असताना सुद्धा आपलं शरीर आणि मन हे कार्य करत असतं. म्हणून पुढे म्हटलंय, अन्न रसे वाढे शरीर, शरीरप्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती. अन्न रसे वाढे शरीर. अन्न रसाने शरीराची वाढ होते आणि शरीराबरोबरच विचारही वाढतो. मग वृद्धावस्थेत नंतर शरीर आणि विचार हे दोन्ही क्षीण होतात. म्हातारपणी आपलं अन्नरसा, आपली शरीराची वाढ ही आपली होत नाही, जेवढी आहे तेवढीच राहते. मग शरीराची वाढही होत नाही. मग शरीर चालतं का? जेवण केलं की शरीर जसं दष्टपुष्ट होतं आणि शरीराप्रमाणे विचारही वाढत जातात. पण एक वृद्धापकाळ आला म्हणजे आपलं म्हातारपण आलं की शरीर लहान आळते. इथे म्हटलेलं आहे वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती. मग शरीर हे लहान आळतं म्हणजे नेमकं काय होतं? कारण त्याला अन्नरस त्याला मिळत नाही. जसं शरीर लहान आळतं तसं विचार सुद्धा मंदावतात. म्हणून ती म्हण पडली आहे, साठी बुद्धी नाठी. लहान आळती म्हणजे ते लहान होऊन जातं मन. बघा ज्यावेळी म्हातारपण येतं असं म्हटलं जातं की म्हातारपण हे आपलं बालपणासारखंच आहे. म्हातारपण म्हणजे बालपण, कारण ते काही खाऊ शकत नाही. कशी कठीण वस्तू असेल, कठीण एखादा पदार्थ असेल तर चावू शकत नाही, पचन होत नाही, जास्त खायला जमत नाही. मग ते सगळं लहान मुलांचंच आहे ना, लहान मुलांचीच लक्षणं आहे. मग त्यांचं बालपण परत येतं. मग 60 वर्षांचं वय झालं की माणसाची बुद्धी काम करत नाही असं जे म्हणतात ते समर्थ यासाठी सांगतात आहे की वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती. मग दोन्ही लहान लहान होऊन जातात. जितकं जितकं म्हातारं होत जातं, मनुष्य म्हातारा होत जातो, तो पुन्हा बालपणात जातो. फक्त शरीर बालपणात जात नाही, पण शरीराकडून काहीही होत नाही. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय की अन्नरसाने शरीराची वाढ होते आणि शरीराबरोबरच विचारही वाढतो. परंतु हे कधीपर्यंत? 60 पर्यंत. वृद्धावस्थेत नंतर ते होत नाही. शरीर आणि विचार दोन्ही क्षीण होतात. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, उत्तम द्रव्य देह खातो, देहयोगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. मग उत्तम द्रव्य देह खातो म्हणजे देहाने उत्तम द्रव्याचे सेवन केलं की मग समर्थ म्हणतात देह योगे आत्मा भुलतो, की देहाच्या योगाने मग आत्माही भुलतो. विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. आणि विस्मरणामुळे त्याला कशाचीही शुद्धी राहत नाही. देहाने घेतले विष, आत्माच आहे सावकास,
वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. मग देहाने विष घेतलेला आहे, देहाने घेतले विष, मग काय होतं, आत्मा जाये सावकाश. देहाने जे विष घेतलेलं आहे तर यथावकाश आत्मा देह सोडून जातो, हळूहळू देह सोडून जातो. वाढ आणि क्षय, वाढणे मोडणे, क्षय म्हणजे तिथे त्याचा अंत होणे किंवा त्याचा तिथं क्षय होणे, थांबणे. मोडणे, मोडून टाकलं. वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. वाढ आणि क्षय हे देहाच्या योगे आत्म्यालाही निश्चितपणे भोगावे लागतात. म्हणून म्हटलंय वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःख देहाचे निगुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे. मग उत्तम द्रव्य मनुष्याने सेवन केलं, मद्य पिला तर काय होईल? मद्य पिला तर देहाला हानीच होणार. त्या देहामध्ये ते मद्य गेल्यानंतर देह त्याप्रमाणे हालचाल करू लागतो. म्हणून म्हटलंय उत्तम द्रव्य देह खातो पण देह योगे आत्मा भुलतो. जरी शरीराने ते घेतलेलं असेल तर त्या शरीराच्या सेवनामुळे तो आत्मा त्या शरीरात असल्यामुळे त्या आत्म्यालाही त्याचा परिणाम होतो आणि तो आत्मा सुद्धा त्याप्रमाणे कृती करू लागतो. दुसरं उदाहरण समर्थ देतच आहे. वाढणे मोडणे, वाढणे मोडणे नाही, देहाने घेतले विष, आत्मा जाये सावकाश. वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. मग उत्तम द्रव्य देह खातो, देह योगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. दुसरं उदाहरण काय आहे? विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही, म्हणजे त्याला काहीही आठवत नाही. आपण गादीवर पडलो की समर्थ म्हणतात गटारात पडलो, त्याला काही आठवत नाही ज्यावेळी तो मद्यपान करतो, कारण त्यावेळेस आत्मा सुद्धा उन्मत्त द्रव्यामुळे तो देह असा जसा ताळ्यावर नसतो तसं त्याचं मनही ताळ्यावर नसतं. उत्तम द्रव्य उन्मत्त द्रव्य देह खातो, उन्मत्त. मग समर्थ म्हणतात हे असं मद्यपान वगैरे केल्यानंतर काय होणार आहे? तो कुठेतरी पडणार आहे. मग त्याचं मनही ताळ्यावर नसतं आणि देहही, मग ते लटपटू लागतं, काय पण बोलू लागतं. मग बोलताना आपण म्हणतो सध्या त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, कारण शरीर जसं ताळ्यावर नाही तसं त्याचं मनही ताळ्यावर नाही, मनही ते भुललेलं आहे. म्हणून म्हटलंय देहाने घेतले विष, कोणी घेतले हो तर देहाने. आत्मा जाये सावकाश, त्याचा परिणाम कोणावर झाला? आत्म्यावर त्याचा परिणाम झालेला आहे, त्या जीवावर झालेला आहे. आम्ही त्याला जीवात्मा म्हटलं. तुम्ही जो आत्मा म्हणता परब्रह्म स्वरूप, त्याचा इथे संबंध नाही, पण या देहामध्ये जो प्रवेश करणारा आत्मा आहे तो जीवात्मा म्हटलेला आहे. जीवात्मा म्हणजे मन. त्याप्रमाणे हे शरीर सोडून जातोय, बाहेर पडतंय, तो जीव जातो आहे, आत्मा निघून जातोय, मग देह काय होतो? प्रेत होऊन पडते. म्हणून समर्थाने पुढे त्याचं वर्णन केलंय. वाढणे मोडणे जाणे येणे, सुख दुःख देहाचे निगुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे. मग वाढणं मोडणे जाणे आणि येणे हे देहाच्या योगाने आहे आणि सुख दुःख ही नाना प्रकारे आत्म्याला भोगावे लागतात, ते देहाच्या योगानेच आहे. म्हणून देह आहे म्हणून सुख आणि दुःख आहेत. मग तो देह एकच शब्द वापरला नाही तर स्थूल देहाचा विचार सध्या सुरू झालेला आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे 4 देह आहेत. त्यापैकी स्थूल देह मात्र सुख दुःख भोगतो. पायाला जखम झाली, कोण तळमळतो? आपण म्हणतो जीव तळमळतो आहे. डोक्याचे केस उपटले, कोण तळमळतो? जीव तळमळतो आहे. जीभ चावली, कोण तळमळतो? जीव तळमळतो आहे. तर तो जीव शरीरात आहे, त्याला सगळं भोगावं लागतं. पण कोणाच्या योगे? इथे म्हटलेलं आहे समर्थांनी, सुख दुःख देहाचे निगुणे, देहाच्या योगे. म्हणून तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये त्यांनी सांगितलं आहे की शरीराला होणारे त्रास हा शेवटी त्या जीवाला होतो. म्हणून तुका म्हणे ऐका देहाचे अवयव, तुका म्हणे ऐका देहाचे अवयव, सुख दुःख भोग कोण पावे? जीव पावे. कोण पावे? जीव पावे. म्हणजे देहाच्या माध्यमातून ते सगळं कोणाला भेटतं? शेवटी त्या जीवाला मिळतं. आपण म्हणतो जीव तळमळते हो, याचा अर्थ जीव तळमळतो याचा अर्थ आम्हाला जे 3 प्रकारचे ताप आहे
ते तापाने तळमळतो. एक आध्यात्मिक सांगितलं आहे, दुसरा आदिभौतिक सांगितलं आहे, तिसरा आदिदैवी. आता तिन्ही ताप शरीराला नाही, ते जीवाला आहेत. त्या शरीरामध्ये जीव नाही, त्याला त्रास नाही. जर त्रास असता तर स्मशानात नेऊन जाळतात, त्यावेळी त्याचं शरीर उठून बसलं असतं. मला जाळू नका म्हणून मला चटके लागतात, तो पळत सुटला असता. याचा अर्थ त्या देहाला आता त्रास नाही. त्रास आहे का व देहाला? नाही. त्या देहाला त्रास का नाही? कारण त्याच्यामध्ये जीव नाही आहे हो. जीव ज्या देहामध्ये असेल त्याला त्रास आहे, आणि जीव असेल तरच देहाला त्रास होणार, हे प्रगट आहे. मग प्राणी जीव वाचवण्यासाठी पळतात. जसं प्राणी पळतात, मग प्राणी पळाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी, समजा एखादा समर्थ म्हणतात आहे आपला जीव वाचवण्यासाठी प्राणी पळत असतात. मग समर्थ म्हणतात हरिण पळते जीव वाचवण्यासाठी, वाघ मागे लागलेला आहे म्हणून बकरी पळते जीव वाचवण्यासाठी. मग त्या वाघाने खाऊ नये आपल्याला, आपण मरू नये, आपला जीव जाऊ नये म्हणून ते जीव मुठीत धरून हरिण सुसाट पळत असते. पण ज्या वेळेस त्या वाघाची झडप त्याच्यावर बसते आणि त्याला मारून टाकते, त्यावेळेस तो देह तडफडत नाही. जीव जाण्यापूर्वी तडफडणे आणि जीव गेल्यानंतर तडफडणे. जीव जाताना तडफडतो, पण त्याच्यानंतर तो तडफडत नाही. म्हणून जीवाच्या देहाच्या माध्यमातून हा भोग शेवटी जीवाला आहे. मग देहाचा उद्धार हा शब्द वापरला नाही आम्ही, जीवाचा उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे, वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ, तैसेची हे केवळ शरीर जाणावे. शरीर एक नाडीचा, शरीर नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा, दाटल्या नाडी. मग ज्या काळामध्ये एवढं विज्ञान पुढे गेलं नव्हतं, विज्ञानाने तेवढी प्रगती केली नव्हती, ज्या काळामध्ये एवढा वैद्यकीय अभ्यासही झाला नव्हता, तरी संत सांगत आहेत की शरीराच्या आत काय आहे हो. आता तर विज्ञानाने सगळं सिद्ध केलेलं आहे, परंतु समर्थ म्हणतात त्यावेळी काय होतं, तरी सुद्धा संत सांगत होते की शरीराच्या आत काय आहे. वारुळ म्हणजे पोकळ, म्हणून वाल्मिक म्हणजे पोकळ वाटा असलेलं हे वारुळ आहे. ती वाल्मिक ऋषींची कथा आपल्याला माहिती आहे हो. वाल्मिकींनी श्रीराम जय राम जय जय राम अशा पद्धतीचा जप केला आणि ते स्वतः देह विसरले, बेभान विसरले आणि त्यांच्यावर वारुळ चढलं आणि म्हणून त्या ऋषींचं नाव वाल्मिक पडलं. आणि त्या रत्नाकराला पुढे, त्यांचं नाव रत्नाकर होतं आणि त्या रत्नाकरांना पुढे ऋषी वाल्मिक ऋषी म्हणू लागले. अर्थात इथे समर्थ म्हणतात वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ, म्हणजे वारुळामध्ये इतके सूक्ष्म जागा असतात, तर मुंगी कुठून येते हो आणि कुठे जाते हे सांगता येत नाही. तसं शरीर आहे, त्या शरीरामध्ये नाना प्रकारच्या बारीक बारीक अशा वाटा आहेत. नाड्यांच्या माध्यमातून शरीरामध्ये रक्ताभिसरण होते आणि म्हणून म्हटलंय शरीर नाडींचा खेटा. खेटा म्हणजे गर्दी. नाडीमध्ये पोकळ वाटा म्हणजे नाडी ही पोकळ आहे आणि त्या पोकळीतून रक्त धावते आहे. लहान थोर सगटा, दाटल्या नाडी म्हणजे लहान नाड्या आहेत, मोठ्या नाड्या आहेत, त्याच्यातून रक्त वाहते आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की वारुळ म्हणजे पोकळ, वारुळ म्हणजे पोकळ आहे, मुंग्यांचा मार्ग पोकळच असतात, तसेच केवळ हे शरीर आहे असं हे ते समर्थ उदाहरण देत आहेत. शरीरी पुढे समर्थ म्हणतात आहे प्राणी शरीरी ना पोकळ वाटा, लहान थोर सगटा, दाटल्या नाडी. प्राणी अन्नोदक म्हणजे शरीरात नाड्यांचा गुंतडा असतो आणि त्या नाड्यांमध्ये लहान थोर वाटा असतात, लहान थोर सगट नाड्यांची दाटी झालेली आहे. मग प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो, त्यास वायो प्रवर्ततो श्वासोश्वासे. नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवनासरिसा जाण, आत्मा ही विवरे. मग नाड्यांच्या द्वारे समर्थ म्हणतात नाड्यांच्या मार्फत अन्नरस सगळी शरीराकडे, शरीरामध्ये सगळ्या शरीरभर पसरतो आणि त्या जीवनामध्ये वायू खेळत असतो आणि वायूप्रमाणेच आत्मा ही सर्वत्र विचरत असतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की शरीर नाडींचा खेटा, खेटा नाडीमध्ये पोकळ वाटा. प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो, त्यास वायो प्रवर्ततो श्वासोश्वासे. मग मनुष्य अन्न खातो, अन्नाच्या माध्यमातून काय होतं,
अन्न खाल्ल्यानंतर अन्नाच्या माध्यमातून रक्त तयार होतं. मग समर्थ म्हणतात आहे की त्या रक्ताला शुद्ध करण्यासाठी ते कुठे जाते? हृदयात जाते. ते हृदय जेव्हा शुद्ध रक्त निर्माण करतं तेव्हा ते नाड्यांच्या माध्यमातून संपूर्ण शरीरामध्ये ते पुरवलं जातं. आणि म्हणून समर्थ म्हणतात प्राणी अन्नदक घेतो त्याचाच अन्नरस होतो. प्राणी म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर त्याचाच अन्नरस आणि त्याच्यातून रक्त तयार होतं आणि वायू श्वासोच्छवासा योगे प्रवर्ततो. मग संपूर्ण पुढे समर्थ म्हणतात नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवना सरिसा जाण आत्म ही विवरे. मग नाड्यांच्या द्वारे अन्नरस जो आहे तो सगळ्या शरीरभर पसरतो आणि त्या जीवनामध्ये वायू खेळत राहतो आणि वायूप्रमाणेच आत्माही सर्वत्र विचरत असतो. पुढे समर्थ म्हणतात जीवन म्हणजे काय हो? नाडीद्वारा धावे जीवन, जीवन म्हणजे पाणी आहे. मग जसं शरीरामध्ये अन्न घेतल्यानंतर त्याचं रक्त तयार होतं आणि समर्थ म्हणतात ते द्रवरूप असल्यामुळे पाण्याप्रमाणे असल्यामुळे ते पाणी काय होतं? रक्तरूप पाणी ते शरीरामध्ये सर्वत्र संचार करतं आणि संचार केल्यानंतर आपलं शरीर ते चालते. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जीव वास करतो. जीव कुठे आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर समर्थाने इथे देऊन टाकलेलं आहे. जीव कुठे आहे? तर ते केसाच्या टोकाला सुद्धा आहे आणि पायाच्या नखाला सुद्धा आहे. तो जीव सर्वत्र आहे हो. जिथे तिथे शरीर आहे, जिथे जिथे शरीर आहे तिथे तिथे जीव आहे. ज्या शरीरामध्ये ज्या अवयवात जीव नाही तो वाळून जातो. उदाहरणार्थ समर्थ म्हणतात, समर्थाने पुढे दिलेला आहे की जसं आपण म्हणतो एखादं जर समजा पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे तर एक बाजू आपली निकामी होते हो, कार्य करत नाही. मग शरीर चालत नाही, मग आत्मा कसा चालेल हो? मग समर्थ म्हणतात आहे की त्या शरीरामध्ये ज्या अवयवात जीव नाही तो कसा जातो? वाळून जातो. मग पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर एक बाजू पूर्ण लटकी पडते. का पडते? कारण त्याच्यामध्ये जीवच नाही. जीव नसल्यामुळे ते लटकं पडतं. मग शेवटी त्याच्यातच जीव राहत नाही. जसं झाडाची फांदी तोडली की ती वाळते, आपण म्हणतो त्याच्यात आता जीव नाही आहे. तीच जर झाडाची फांदी झाडाला असते त्याही कशी हिरवीगार टवटवीत अगदी पालवी त्याला फुटत असते हो. म्हणून जीव निघून जातो त्याच्यातून. म्हणून ज्याच्यात जीव आहे तेथे जीवन पोचते. म्हणजे पाणी पोचणार. पाणी आणि रक्ताच्या माध्यमातून हा जीव सर्वत्र संचार करतो. मग समर्थाने इथे तेच सांगितलेलं आहे की नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवना सरिसा जाण आत्म ही विवरे. कारण पाणी संचलित करण्यासाठी त्याच्या मागून हवा पाहिजे. पाणी कसं जाईल? नुसतं पाणी जाईल का? हवा सुद्धा पाहिजे ना. पोकळ वाटा आहेत याचा अर्थ हवा आहे. पाणी धावते आहे याचा अर्थ ते पाणी सुद्धा त्या वाऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण शरीरामध्ये संचलित होते आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. म्हणजे जर तहानलेलं शरीर आहे ते म्हणजे आपण म्हणतो गळा सुकला आहे. मग गळा सुकल्यानंतर आपण पाणी शोधतो, पाणी हवं असतं आपल्याला. मग हा विचार आत्म्याला जेव्हा कळतो तो मग शरीराला उठवतो. म्हणजे आत्म्याला पाणी पाहिजे असतं. आत्म्याला कळतं की मला आता पाणी पाहिजे आहे. मग तो शरीराला उठवतो, आत्म्याला उठवतो आणि मग सांगतो, आत्मा उठवतो शरीराला आणि सांगतो चल त्या मला पाणी ठेवलेलं आहे त्या मडक्याकडे घेऊन चल. आणि बरोबर मग ते हाताने पाणी काढून तो पिला जातो. मग तृप्त कोण होतो? जीव तृप्त होतो, आत्मा तृप्त होतो. म्हणून तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. म्हणजे समर्थ म्हणतात उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहून शरीर चालवी, शरीर अवघेच हलवी प्रसंगानुसार. म्हणजे प्रसंगानुसार आपलं शरीर संचलित करण्याचं काम हा आत्मा करतो. कारण शब्द बोलवून उदक मागतो, मार्ग पाहून शरीरास चालवतो आणि प्रसंगानुसार सर्व शरीराची आवश्यक हालचाल तो करतो. म्हणून समर्थ म्हणतात तहान लागली, झोपेमध्ये जरी आपण असले तरी घशाला हात लावतो आपण, अरे मला तहान लागली आहे बघ. कोण म्हटलं की तुम्हाला कोणी सांगितलं तहान लागली? तर आत्म्याने सांगितलं की मला तहान लागलेली आहे. मग आत्म्याने सांगितलेलं आहे तहान लागलेली आहे, मग शरीर आपोआप उठतं.
शरीर उठतं आपोआप. आणि आणि आत्म्याने सांगितलंय की मला तहान लागली, मग शरीर उठणार. पाणी कुठे आहे, पाण्याकडे ते शरीर जाऊ लागते, पाय पडतात तिथं. आणि पाय कुठे पडतात, जिकडे पाणी आहे तिकडेच पडतात. मग हात जातो, तिथं ग्लास घेतला जातो, त्या पाण्याच्या भांड्यात बुडवलं जातं आणि मग पाणी पिला जातो. आणि मग त्याही वाटतं आता तहान माझी भागली. म्हणजे सगळं शरीर जे हवं आत्म्याला ते पुरवतो. म्हणून समर्थांनी इथे किती सुंदर उदाहरणं दिलेली आहेत बघा. शुद्धा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो. आत्म्याच्या मग देहाला उठवितो. शुद्धा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो. आच्छा बाच्छा बोलवितो जासी त्यासी. म्हणजे शुद्धा लागते म्हणजे जेव्हा भूक लागते. शुद्धा लागते ऐसे जाणतो, भूक लागली की मग जाणून आत्माच देहाला उठवतो. आणि मग देहाला उठवतो, मग आत्मा उठवतो देहाला. आच्छा वाच्छा बोलवितो जासी त्याशी. आणि ज्याला त्याला अवाच्य बोलायला लावतो. म्हणजे समर्थांनी पुढे तेही दिले. बायकात म्हणे जाले जाले, देह सोवळे करून आणले. पायात भरून चालविले तातडी तातडी. म्हणजे बायकोच्या शरीरातील जीवात्मा म्हणतो की झालं जेवण तयार झालं. मग तो जीवात्मा देहाला सोवळं करून आणतो, तोच पायात भरून त्याच भराभर चालवतो. म्हणजे समर्थ म्हणतात की समर्थाने इथे उदाहरण दिलेलं आहे. समर्थाने उदाहरण देऊन समजवलेलं आहे की समर्थ म्हणतात भूक लागली की बायकोला आवाज दिला, अगं मला भूक लागलेली आहे. तर ती म्हणते झालं. काय म्हणते, बायकात म्हणे जाले जाले, देह सोवळे करून आलेले. आचा वाचा बोलवितो जासी त्यासी. म्हणजे पायात भरून चालवितो तातडी तातडी. म्हणजे भूक लागली आहे ग असं तो बायकोला सांगतो. मग ती म्हणते काय झालं, स्वयंपाक झाला आहे, जेवायला बसा. मग तुम्ही सगळं तुमचं आवरून या. मग जेवायला बसत असताना सोवळं नेसलाय, देह सोवळं करून आणलाय, हातपाय स्वच्छ धुतो, चांगलं व्यवस्थित बसून पाटावर येऊन बसतो. आणि पायाला धरून तो बरोबर पाय पटापट तिकडे जातात. कारण भूक लागलेली आहे, देहाला कळलेलं आहे. कोणी सांगितलंय, आत्म्याने सांगितलेलं आहे. त्या देहाला उचललं आणि पायाने चालवण्याचं काम केलं. तातडी म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकला. आणि मग पुढे काय पाहिलं, समोर पात्र दिसलेलं आहे. समोर पुढे काय, त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरून पात्र पाहिले, हाता करवी आरंभिले आपोषण. त्याला खूप भूक लागलेली आहे. मग तो जाणून आत्मा आणून त्याला शरीर ते पानावर बसवतो. त्याच्या नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो. म्हणजे डोळ्यांनी सगळं भरलेलं ते भोजन पात्र आहे, ते पंचपक्वान्न आहे, तो पाहतो. आणि हाताकडून आपोषणी घ्यावयास लागतो. हाता करवी आरंभिले आपोषण. मग त्यासी बैसले पात्रावरी. मग त्यासी म्हणजे कोणाला, त्या देहाला पात्रावर बसवतो. कोण बसवतो, मनाने बसवलं. नेत्री भरून पात्र पाहिले, डोळ्यांनी सगळं पान पाहिलं. हाता करवी आरंभले आपोषण. म्हणजे हाताने आपल्याला आता आपोषण घेतलं, जेवायला सुरुवात करणार. मग त्याने जेवायला म्हणजे देहाकडून मन कार्य करून घेते आहे. देह सुद्धा कशा प्रकारे ते कार्य करत आहे त्याचं अतिशय सुंदर वर्णन आता समर्थाने इथे दिलेलं आहे. म्हणजे देहाकरवी मन कसं कार्य करून घेत आहे ते सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की भूक लागलेली आहे. भूक लागल्यानंतर पान वाढल्यावर ते बरोबर शरीर त्याच्या शरीराला भूक लागली आहे का, शरीराला लागलेली आहे. मग मनाला लागली का नाही, जीवाला भूक लागली की शरीराला भूक लागली, तर शरीराला भूक लागली. आम्ही म्हणतो शरीराला भूक लागली असती तर मेलेला माणूस सुद्धा म्हटला असता की 3 दिवस झाले मला बर्फाच्या लादीवर ठेवलेला आहे, मला भूक लागली, मी जेवू घाला मला. शरीर ते मागत नाही हो, म्हणून शरीर भूक लागली असं सांगणार नाही. मन सांगतं, आत्मा सांगतो. जसं थंडी वाजते तसं गरम होतं, तसं कोण सांगणार, आत्मा सांगतो. शरीराला काहीच नाही. म्हणून नकोर समर्थांनी म्हटलेलं आहे की मनाला सांगितलेलं आहे. तसं समर्थ म्हणतात आहे शरीराला चैतन्य प्राप्त झालेलं आहे आणि ते शरीर तेच काम करते जी मनाची इच्छा असते. म्हणून कृतम ग्रामम. म्हणून त्या शरीरालाच आवाक्यात आणण्यासाठी तुम्ही मनाला तुमच्या ताब्यात ठेवावं लागतं. आणि म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये ते 205 श्लोकांचा श्लोक सांगितलेले आहे ते शरीराला नाही. श्री मनाचे श्लोक ते मनाला सांगितलेले आहेत. म्हणून म्हटलंय नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे.
दुसऱ्याचं द्रव्य कोण घेतं? हात घेतात. आणि आपल्या तिजोरीत घेऊन कोण टाकतात? हात टाकतात. असं कुठे म्हटलंय का? नको रे मना नको रे हाता द्रव्य ते पुढीलांचे. मग काय म्हटलंय? नको रे मना नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. असं कुठं म्हटलंय? नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे म्हटलेलं आहे. याचा अर्थ मन म्हणते आहे, मनाची इच्छा आहे म्हणून हात पुढे सरसवतात. सगळं मनाला आहे. मन हेच आपल्या शरीराला कार्यान्वित करते. त्या जीवात्म योगाने शरीर आणि मन हे संचलित होते आहे. जीव आणि आत्मा याचा योग आहे. आणि म्हणून काय काय कृती घडतात आहे ते समर्थ इथे उत्तम सुंदर शब्दात सांगतात आहे. आपोषण घेतल्याबरोबर, हातामध्ये पाणी घेऊन पिल्याबरोबर, त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरून पात्र पाहिले, हाताकरवी आरंभिले आपोषण, हाताकरवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, मुखी जाऊन मुख पसरवी. म्हणजे समर्थ म्हणतात तोच पानावर आणून बसवतो, त्याच्या नेत्रात भरून भोजन पात्र पाहतो आणि हाताकडून आपोषणी घ्यावयास लागतो. आणि तोच समर्थ म्हणतात हाताकरवी ग्रास उचलवी, तोच हाताकडून घास उचलतो. मुखी जाऊन मुख पसरवी, मुखात जाऊन मुख पसरवतो. मुखात जाण्यासाठी तो मुख म्हणजे तोंड बघा पसरवतो. आणि दाताकरवी चाववी नेटे नेटे, मग दाताकडून नीटपणे अन्न चावलं जातं. म्हणून समर्थ म्हणतात हाताने घास उचलला जातो. जसं आपण म्हणतो बघा, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होता नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे हाताने घास उचलला जातो, तोंडात घातला जातो. आणि म्हणून तो घास घेताना सुद्धा भगवंताचे नाम का? कारण समर्थ म्हणतात त्या घासा करवी तो संस्कार कोणावर आहे? शेवटी मनावर आहे. म्हणून शरीराकडून जी जी कृती करत असाल ती करताना भगवंताचं नाम घ्या, कारण त्या माध्यमातून संस्कार हा मनावर होतो आहे. जसं आपण आंघोळ करताना म्हणतो गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नमः. मग कोणाचं पाप हो? देहाचं की मनाचं? देहाला कुठे पाप आहे? ते सगळं मनाला आहे. या सगळ्या संस्कारामध्ये शरीर करताना दिसते आहे, पण तो करणारा मात्र जे आहे ते मन आहे. मास्टर माइंड ज्याला आपण म्हणतो ते कोणी काम करते? अहो ते काम करणार नाही याचा अर्थ कोण आहे? करविता कोणतरी आहे. जसं बुद्धिबळ खेळताना बुद्धिबळाच्या त्या खेळामध्ये असलेल्या त्या गोट्या किंवा ते प्यादे असतात, गोट्याने प्यादे, घोडा असेल, उंट असेल, हत्ती असेल, वजीर असेल. मग यातला कुठलाही प्यादा स्वतःहून काम करतं का? नाही. घोडा 2.5 घर उडी मारतो. पहिलं कधी कोणी 2.5 घर उडी मारताना उंट तिरपा चालतो, पाहिलं का? उंट तिरपा चालतोय. सांगितलेलं आहे की उंट तिरपा चालतो, पण तो स्वतःहून चालतो का? नाही. बुद्धिमनामध्ये उंट तिरपा चालतो. म्हणून समोरच्या खेळणाऱ्या दोघांनी हाताची घडी घालून बसा, तिथे उंट तिरपे चालतो का पहा. राजाच्या आजूबाजूला येणाऱ्या प्यादाला मारण्याचं सामर्थ्य वजिरामध्ये आहे. कुठे ते? तिथंच आहे. पण त्या बुद्धिबळातल्या त्या प्यादांना कोणीच सरकवलं नाही तर ते तिथल्या तिथंच राहणार. तसं हे आपलं शरीर आहे, ते जिथल्या तिथं आहे. हात हाताच्या जागेवर आहे, डोळे डोळ्यांच्या जागेवर आहेत, पाय पायाच्या जागेवर आहेत, तोंड तोंडाच्या जागेवर आहे. ते काहीच म्हणजे म्हणून काहीच नाही पडलेलं, सगळं ज्याच्या त्याच्या जागेवर आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सगळं आपापल्या जागेवर आहे. त्या मनाने, म्हणून समर्थ म्हणतात आहे की मनाने हात वर केला जातो. मनाने म्हटल्यामुळे हात वर केला जातो. मनाने म्हटलं डोळे बंद कर, डोळे सुद्धा बंद केले जातात. मनाने म्हटलं आता चालू नकोस, आता थांब, मग थांबलंही जातं तिथेच. म्हणजे समर्थ म्हणतात त्या मनाने सांगितल्यावर ती हालचाल शरीराची होते. मग मनाने डोळे उघड म्हटल्यावर उघडणार. त्या मनाने म्हटलंय तोंडाने बोल तर बोललं जाणार. मनच म्हणालं नको बोलू, शांत बस, काही बोलायची गरज नाही. मग आपण पण शांत होतो. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे ते की शरीरातला कुठलाही अवयव काही करत नाही. ते जड आहे, शरीर जड आहे, ते करत नाही काही. त्याला करण्यासाठी, संचलन करण्यासाठी तो आहे. कोण आहे? तो आहे. म्हणून समर्थ म्हणतात हाताकरवी ग्रास उचलवी.
मुखी जाऊन मुख पसरवी, दाता करवी चाववी नेटे नेटे. आपण जिव्हेमध्ये खेळे, आपण जिव्हेमध्ये खेळे, पाहतो परिमळ सोहळे, केस काडी खडा कळे तात्काळ थुंकी. समर्थ म्हणतात काय त्या मनाचं सामर्थ्य आहे हो. आपण जिव्हेमध्ये खेळे, तो जीवात्माच जिव्हेमध्ये खेळून स्वाद घेतो. पाहतो परिमळ सोहळे म्हणजे नाकाने सुवासाचं सुख भोगतो. केस काडी खडाकडे तात्काळ थुंकी. जर कदाचित अन्नात म्हणजे जेवणामधून जर समजा केस गेला, काडी गेलं, खडा गेलं, तर ते काढण्याचं सामर्थ्य ते कोणाला कळतं की तोंडामध्ये आपल्या हे गेलेलं आहे? कोणाला कळतं की तोंडामध्ये काडी गेलेली आहे? त्या मनाला कळतं. मग तत्काळ थुंकलं जातं. मग तेच त्या मनाने सांगितलेलं असतं की पोटात तुझ्या काहीतरी गेलेलं आहे, तू ते थुंकून टाक, किंवा केस गेलेला आहे, काडी गेलेली आहे. मग ते शरीर जे आहे ते थुंकून म्हणजे तोंड आहे ते थुंकून टाकतं. म्हणून म्हटलेलं आहे काय त्या मनाचं सामर्थ्य. आवडलेला पदार्थ उचलला, तोंडामध्ये घातला, जिभेने सगळीकडे पसरवला, नेटे नेटे दाताने चावला आणि समर्थ म्हणतात त्याचा आनंदही घेतला. पण अचानक तिथे केस निघाला. कळतं कसं हो? शरीराला कळतं का आतमध्ये केस आहे? एखादी काडी निघाली, तांदळामधला खडा निघाला, कचकन दातामध्ये खाली येतो. आपण चटकन थुकून टाकतो. दात थुंकतात, जीभ थुंकते, मन सांगते हे नको आहे, मला टाक बाहेर. मन सांगते ते टाक बाहेर. इथे समर्थ म्हणतात आहे की मग मातीचा खडा चावायला काय हरकत आहे? पण नाही, तो देह म्हणतो, ते मन म्हणते की ते मला नको आहे. देह खातो पण मन म्हणते की ते मला नको आहे. केस जर चुकून जर पोटात जाण्याचा विचार झाला असेल तर मनुष्य उठून बाहेर जाऊन तो केस बाहेर काढण्यासाठी ते सगळं खाल्लेलं अन्न बाहेर ओकून टाकेल. केस पोटात नको आहे हे कोण म्हणतं? मन म्हणतं. केस शरीराला नको आहे. जेव्हा मन म्हणतं की ते नको आहे तेव्हा शरीर ते स्वीकारत नाही. म्हणून पुढे म्हटलेलं आहे आळणी कळता मीठ मागे, बायलेसी म्हणे आगे कांगे, डोळे तावून बाहो लागे रागे रागे. म्हणजे पदार्थ अळणी जर झालेला असेल, एखादं जेवण केलेलं आहे आणि ते अळणी झालं आहे, तर त्याला कळतं की तुला लगेच मीठ मागतो आणि मग बायकोला काय म्हणतो? अगे कागे. म्हणजे असं म्हणून ते रागारागाने तिच्याकडे डोळे वटारून पाहतो, कारण ते अळणी झालेलं आहे. मग रागारागाने बायकोकडे पाहतो आहे. समजत नाही का तुला? असं करतात का? मीठ तुला कळत नाही का? मिठाचा अंदाज येत नाही का? मग टाकलं तर कुठे गेलं मीठ? मग घरात मीठ नाही का? कोणाला राग येतो? कोण रागावतो आहे? कोणाला मीठ पाहिजे आहे? मीठ पाहिजे आहे त्या मनाला, शरीराला नको आहे. रागवतो आहे बायकोला पण चव लागली आहे जिभेला, पण भूक भागवतो आहे तो मनाची. हा सगळा केवढा मोठा चमत्कार खेळ चालू आहे. चमत्कारिकच आहे. बायको सुद्धा म्हणते आहे की हे मीठ घ्या. मग गोडी लागताचा आनंदे, गोड नसता परम खेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी. मग पदार्थ गोड लागला की त्याला आनंद होतो, गोड नसेल तर त्याला खेद होतो. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही, मनासारखी जर झाली नाही तर समर्थ म्हणतात आहे एखादी गोष्ट मनासारखी तर अंतर्यामी त्याला फार क्लेश होतो, त्याला राग येतो. मग जेवण करताना जर आनंद मिळाला तर आपण खुश होऊन जातो, अरे वा. एखाद्या वेळी जर चांगलं जेवण असेल तर आपण म्हणतो अरे वा. म्हणजे आपलं मन आहे ते प्रसन्न होतं. शरीर होतं का? नाही, मन होतं प्रसन्न. मग मनाला गोडी लागते की जेवण आज खूप चांगलं आहे, म्हणून जेवण करताना आनंद मिळाला तर खुश होतो, मन खुश होतं. आणि म्हणून म्हटलंय गोड नसता परम खेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी. मग वाकडी गोष्ट याचा अर्थ मनाविरुद्ध, जे मनाला पटत नाही अशी गोष्ट जर आपल्या कानावर जरी पडली तर ती पटत नाही, मनाला दुःख होतं. कोणी आपल्याला टोचून बोलला तर दुःख होतं की नाही? होतं. तर ते मनाने स्वीकारलेलं नसतं, म्हणून ते मन स्वीकारत नाही. कोणी काही वाईट बोललं तर ते मनाने स्वीकारलं तर त्याचं दुःख होतं, मनाने स्वीकारलं नाही तर त्या गोष्टीचा आपल्याला काही फरक पडत नाही. आणि आपण म्हणतो का हो त्याने तुम्हाला 4 शब्द बोलले, तुम्हाला राग आला, तुम्ही काय करा तर शांत राहा. समर्थ म्हणतात शांत राहायचं.
नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी. काय सांगितलं आहे? नाना अन्नाची गोडी, नाना प्रकारच्या अन्नाची गोडी त्याला असते. अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन, नाना रसे स्वाद उडी, अनेक प्रकारच्या रसांचा स्वाद घेऊन तो आवड निवड करतो. तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी. मग पदार्थ तिखट असेल तर तो मस्तक झाडतो आणि ठसका लागल्यामुळे तो काय होतो? खोकू लागतो. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, मिरपुडी घातली फार, कायेसे करीते खापर, जिव्हे करवी कठीणोत्तर, बोलवी रागे. मग मिरपूड जास्त पडली, मिरची पावडर जर जास्त पडली, तिखट झालं, अळणी झालं, खोकला आला, स्वयंपाक जमला नाही, कायसे करते खापर. समजत नाही का तुला? म्हणजे हे सगळं खापर त्या स्वयंपाक करणाऱ्या बाईकडं म्हणजे बायकोकडं फोडलं जातं. मग स्वयंपाक करता येत नाही का? मग रागाने तो बोलतो. कोणाला आवडत नाही का हो? पण कोणाला आवडलं नाही हो, मनाला ते आवडलेलं नाही. तो रागाने का बोलतो? कारण त्याच्या मनाला ते आवडलेलं नाही. एक तळणी आहे, चांगलं लागत नाही. मग समर्थ म्हणतात, माझ्या आवडीचा जर पदार्थ मला मिळाला तर आम्ही मान डोलावतो. जेवण करताना सुद्धा वा वा किती छान. का करतो? कारण ते मनाला आवडलेलं आहे म्हणून. शरीराला कुठे आवडलं हो? शरीर काय खाते का? शरीराच्या कर्वे मन, त्याचा स्वाद शरीराच्या योगे मन घेत आहे. चांगलं गायन ऐकल्यानंतर मन सुखी होतं. म्हणून काना करवी मन श्रवण करतं. मन श्रवण करते आहे, काना करवी मन श्रवण करते. मन श्रवण करते म्हणजे कोण? कान नाही करत. काना करवी मन श्रवण करते आहे. जिभे करवी स्वादस्य घेणे म्हणजे तो स्वाद घेतो आहे. तो कोणा करवी? जिभे करवी. स्वरुची जी आहे, तो जो आहे तो मन आहे. रुची पदार्थात आहे आणि मनाला काय हवे ते मिळते आहे. म्हणून समर्थ म्हणताय, जे आवडत नाही त्याला मनुष्य नाही म्हणतो. ते मन नाकारतं, मनाला ते नको असतं म्हणून नाही म्हणतो. म्हणून पुढे म्हटले समर्थांनी, आज जे उदंड जेविला, सवेच तांब्या उचलिला, घळघळा घेऊ लागला सावकाश. आज जे उदंड जेविला म्हणजे समर्थ म्हणतात, जसं फार मिठपूड झाली का खापरासारखा पदार्थ झाला किंवा जिभेच्या द्वारे तो म्हणजे रागाने जिभेच्या द्वारे कठोर शब्द तिला बोलतो. परंतु आज जे उदंड जेविला, सवेच तांब्या उचलिला, घळाघळा घेऊ लागला सावकाश. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तो काय केला? आज जे उदंड जेविला, आज तो खूप तहान लागल्यामुळे, खूप भूक लागल्यामुळे, खूप तहान लागली म्हणून तर त्याने खाल्लं. स्वतःच हाताकडून तांब्या उचलून घटाघटा पाणी पिऊ लागला. देही सुख दुःख भोगता, तो एका आत्माची पाहता, आत्म्याविन देह वृथा मडे होये. मग देहा सुख दुःख भोगता हे एक आत्माच असतो. आत्मा नसेल तर देहाचा काही उपयोग नाही. त्याचं काय होतं? मड होतं. मग समर्थ तेच म्हणतात आहे की आत्मा आहे म्हणून शरीर चालतं आहे. अशा प्रकारे या देहाला आत्मा जर नसेल तर ते मड आहे. देही सुख दुःख भोगता, तो कोण आहे? तर देही सुख दुःख भोगता तो आत्मा, जीवात्मा, ते मन आहे. आत्म्याविन देह वृथा, आत्म्याशिवाय देह वृथा आहे. आत्मा जर त्याच्यात नसेल तर लोक 24 तासाच्या आतमध्ये कितीही प्रेम असेल, कितीही त्या माणसाचं प्रेम असेल तरी सुद्धा माणसं दहन करून टाकतात, त्याला ठेवत नाही तो. ते म्हणतात आता काय ठेवून फायदा, आता फक्त माती शिल्लक राहिली आहे ती जाऊ द्या. म्हणजे समर्थ म्हणतात, मन जोपर्यंत शरीर आणि मन आत्मा दोन्ही आहे तोपर्यंत सगळी श्रीमंती आहे. एकदा का त्याच्यातून आत्मा निघून गेला मग त्या शरीराचं मड होतं, मग त्या शरीराचा काही उपयोग नाही. मग 24 तासाच्या आत त्या बॉडीला उचलावं लागतं. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे त्याची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती, तदांतरी आत्मा, जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा, नाना रूपे. मग मनाच्या अनंत वृत्ती जी जाणते ती जाणीव म्हणजे काय आहे? जाणणे त्याची आत्मस्थिती, ती जाणीव म्हणजे आत्मा आहे. त्रैलोकी जितुक्या व्यक्ती, तदांतरी आत्मा, त्रैलोक्यात जितक्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींच्या अंतर्यामी कोण आहे? आत्मा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी
की मनाच्या अनंत वृत्ती अशा या मनाच्या जीवाच्या अनंत वृत्ती आहेत. जितक्या मनाच्या वृत्ती आहेत त्या सगळ्या वृत्ती या त्रैलोक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या त्या व्यक्तीच्या त्याच्या अंतरामध्ये त्या वास करतात आहे. म्हणून म्हटलंय जगामध्ये जगात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा नाना रूपे. मग जगामध्ये ज्याला जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये त्याला जगामध्ये जगदात्मा म्हणतात, विश्वामध्ये विश्वात्मा म्हणतात आणि जो सर्वांना चालवतो त्यांना सर्वात्मा म्हणतात. अशी नाना रूप तो घेतो आहे. आणि म्हणून सांगितलंय पुढे, हुंगे चाखे ऐके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होये. मग समर्थ म्हणतात हुंगे चाखे ऐके देखे, तोच हुंगतो, तोच चाकतो, तोच ऐकतो, तोच पाहतो. मृद कठीण ओळखे, तोच कठीण आणि मऊ हे सगळं तोच ओळखतो. शीत उष्ण ठाऊके, शीत काय आहे, गरम काय आहे, उष्ण काय, थंड काय आहे हे त्याला तात्काळ समजतं, त्याला ताबडतोब कळतं. कोणाला? त्या आत्म्याला. तो हुंगतो म्हणजे काय, वास घेतो. चाखे म्हणजे चाखतो, ऐके म्हणजे ऐकतो, देखे म्हणजे पाहतो. मृदू कठीण ओळखतो, शीत आणि उष्ण सुद्धा त्याला ठाऊक आहे. चटका लागल्यानंतर किती लवकर आपण आपला हात बाजूला करतो. आपण चपाती भाजत असताना समर्थ म्हणतात तिथे पॅनला आपला जर हात लागला तर आपण लगेच मागे घेतो. कोण घेतं? शरीर घेतं का? नाही, मन आपलं बरोबर सांगतं की चटका लागलेला आहे, हात मागे घे. मग ते मन सांगतं आहे. मग समर्थ म्हणतात तसंच आहे, आत्म्याला ते नको आहे. याचा अर्थ आत्म्याला ते नको आहे. म्हणून पुढे म्हटलंय, सावधपणे लाघवी बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी. म्हणजे सावधपणाने आणि चपळतेने तो अनेक उठाठेवी करतो आणि या धूर्त आत्म्याची परीक्षा धूर्तच करू शकतो. म्हणून म्हटलंय सावधपणे लाघवी बहुत करी उठा ठेवी, वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळून जातो, वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाये. म्हणजे वाऱ्याबरोबर वायो सरिसा परिमळ येतो. वाऱ्याबरोबर काय हो, दुर्गंधही येतो आणि सुगंधही येतो की नाही? येतो वाऱ्याबरोबर. बघा, एखादा मोगरा फुललेला असेल दुसऱ्याच्या घरामध्ये, दुसऱ्याच्या शेजारी, जरी लांब असला तरी ते वाऱ्याबरोबर त्याचा वास आपल्यापर्यंत येतो. मग परी तो परिमळ वितळून जातो, पण त्या थोड्या वेळाने तो वितळून जातो. वायो धुळे घेऊन येतो, वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाये. मग कधी कधी वाऱ्याबरोबर धुळही येते पण तीही नंतर जाते. म्हणून म्हटलंय समर्थाने, ज्याप्रमाणे सावधपणे लाघवी बहुत करी उठा ठेवी. काय सांगितलंय? सावधपणे लाघवी बहुत करी उठा ठेवी, या धूर्तांच्या उगवी धूर्तची करी. म्हणजे ज्याप्रमाणे सावधपणे लाघवी बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या म्हणजे या मनाच्या केवढा हे मनाच्या हे आहेत, धूर्त कोणी नाही. त्या मनाला जे पाहिजे ते बरोबर ते करून घेतं. त्याच्यासारखा कोणी चतुर नाही हो, त्याच्यासारखा कोणी हुशार नाही. कोणासारखा? मनासारखा. म्हणून पुढे म्हटलंय वायो सारिका परिमळ येतो, वायो सारिसा परिमळ येतो. म्हणजे वायो म्हणजे वारा, वाऱ्याबरोबर सुगंध येतो, परी तो परिमळ वितळून जातो. मग काय होणार? पहिला आला आणि निघून गेला की परिमळ तो जो आहे, सुगंध जो आहे तो हळूहळू कमी होऊन जातो. पुढे म्हटलंय वायो धुळी घेऊन येतो, परी तेही जाये. मग परी तेही जाये, वायो बरोबर धूळ सुद्धा येते आणि वारा निघून गेला की धूळ सुद्धा निघून जाते. म्हणजे हे विषय आहेत ते वाऱ्यासोबत येतात आणि ते समर्थ म्हणतात पण ते घेणे की न घेणं हे आपल्यावर आहे. जर आपण घेतले नाही तर तो वारा गेला की ते निघून जातात, पण आपण त्याला चिकटून बसतो, ते आपल्याला चिकटून बसत नाही. जसं धूळ वारा घेऊन येतो तसं वारा धूळ घेऊनही जातो, परंतु विषय जसे येतात तसे त्याला आपण चिकटलं जातो. म्हणून पुढे म्हटलंय शीत उष्ण वायो सरीसे, सुवासे अथवा कुवासे, असे जे परी सावकाश तगणे न घडे. वाऱ्याबरोबर शीत उष्ण सुवास दुर्गंध इत्यादी सगळे येतात आणि पण यथावकाश ते हळूहळू काय होतात, नाहीसं होतात, टिकून राहू शकत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्याप्रमाणे थंड येत असेल, गरम असेल, वायूबरोबर येतं, परंतु ते कायम राहत नाही.
वारा निघून गेला की सुगंध सुद्धा निघून जातो आणि दुर्गंध सुद्धा निघून जातो. म्हणून पुढे म्हटलंय, वायो सरिसे रोग येती, वायो सरिसी भूते धावती, धूर आणि दुकटे येती वायो सवे. म्हणजे वाऱ्याबरोबर रोग येती, रोग म्हणजे जंतू येतात. वायू बरोबर भूते धावतात, धूर धुके इत्यादी ही वाऱ्याबरोबर येतात. मग वाऱ्याबरोबर रोग येते म्हणजे वाऱ्याबरोबर रोग येतात. वायो सरिसी भूते जाती, धूर धुकटे हे सुद्धा वायूबरोबरच येतात. आणि वायूबरोबर भूत नसतात. आणि वायू म्हणजे वाऱ्याबरोबर आपल्याला नाना प्रकारचे रोग होतात. वारा जो आहे त्या वाऱ्याच्या माध्यमातून हा रोग एकाकडून दुसऱ्याकडे वाहतो आहे. वारा नसेल तर ते नाही होणार. जसं की वारा म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवीशी वाटते, पण त्याच्या सोबत सगळे विषय विकार येतात, पण मग आपण त्याला जखडून बसतो. म्हणून समर्थ म्हणतात, सदा संगती सज्जनाची घडावी, सदा संगती सज्जनाची धरावी. संगती म्हणजे सोबत, सज्जनांची धरावी. असा जो रोग एकाकडून दुसऱ्याकडे जातो, तसं सज्जनांच्या संगतीत चांगलेच गुण दुसऱ्याकडे जातील, पण दुर्जनांची संगती धराल तर मात्र वाईट गुणांचा पाठिंबा आपल्या सोबतच राहील. म्हणून पुढे म्हटलंय, वायो सरिसे काहीच जगेना, आत्मा सवे वायोत गेना, आत्म्याची चपळता जाना अधिक आहे. मग वायू बरोबर येणारं काहीच टिकून राहत नाही. आत्म्याबरोबर वायू बरोबरही करू शकत नाही. वायूपेक्षा आत्म्याची चपळता खूप अधिक आहे. म्हणून म्हटलेलं आहे की वायो सरिसे काहीच तगेना. जगात सगळ्यात चपळ कोण आहे हो, तर वारा आहे. हा सगळ्यात चंचल आहे, चपळ आहे. तो आहे म्हणून सगळ्या गोष्टी घडतात आहे. त्या वाऱ्या इतकं चपळ काही नाही. समर्थ इथे म्हणतात आहे की ती वाऱ्यापेक्षाही चपळता त्या मनाची आहे. मग सगळ्यात चपळ जर वारा आहे तर त्या वाऱ्यापेक्षाही मन चपळ आहे. म्हणून समर्थ नेहमी सांगतात की काही गोष्टी समर्थ सोडायला सांगतात, पण आपण ते काही सोडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मांसाहार सोडा, पण आपल्याला ते काही जमत नाही. म्हणून आपलं मन काही मात्र त्याला सोडायला तयार नाही. कोण नाही? शरीर सांगतं का नाही, मन सांगतं. आपण म्हणतो आता नाही, बंद म्हणजे बंद, पण 2 दिवस लोटल्यावर जर वास आला तर मात्र आपलं मन सगळं दृढ सोडून ते सेवन करतं. म्हणजे समर्थ म्हणतात मन हे सगळ्यात चपळ आहे. म्हणून पुढे म्हटलंय, वायो कठीण असा आडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदे ना. कठीण पदार्थामध्ये आला तर तो वायू अडतो, पण आत्मा कठीण पदार्थाला भेदून पलीकडे जातो. आत्म्याचा कठीणपणा पाहायला गेलं तर इतका कठीण आहे की तो छेदलाही जात नाही. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने की कठीण जर असेल तर वारा अडतो. आपण पाहतो की वारा किती जोराने वाहत असतो. जरी कठीण वस्तू असेल तर त्याच्यापासून तो परावृत्त होऊन जातो. डोंगर बघा, डोंगराला उडून नेऊ शकतो का वारा? नाही, उडून नेऊ शकत नाही नेऊ शकत. डोंगराच्या दुसऱ्या बाजूने वारा दुसरीकडे वाहतो, त्याला पार करून नाही मग दुसऱ्या बाजूने जातो. जिथे त्याला अडथळा आहे त्याला तो पार करत नाही, तो आपला मार्ग शोधतो, दुसरा मार्ग शोधतो आणि त्या मार्गाने तो वाट काढतो. म्हणून आत्मा कठीण भेदून जातो, परंतु आत्मा तसा नाही आहे. तो सगळ्यांमध्ये भेदून पलीकडे जाणारा आहे. म्हणजे आत्म्याची, मनाची शक्ती ही वाऱ्यापेक्षा अधिक आहे. म्हणून कठीण पाहो तरी तो छेदेहीना. मग कठीण पाहो तरी तो छेदेहीना म्हणजे वारा छेदू शकत नाही, आत्मा मात्र छेदून जातो. म्हणून वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेची अंतरी समजे, विवरो न पाहता वायू झडझडा वाजतो. बघा, वारा वाजतो की वाऱ्याचा आवाज येतो. निवांत शांत आपण बसलो, एखाद्या डोंगराच्या ठिकाणी गेलो तर वरती वाऱ्याचा आवाज येतो आपल्याला. मग आत्मा जराही आवाज करत नाही. करतो का? आपण असं म्हणतो तो आत्मा येतोय का, त्याचा आवाज येतोय का? नाही. जर असं आपण म्हणतोय वारा येतोय, खूप मोठा सुसाट वारा सुटलेला आहे असं म्हणतो, परंतु एक आत्मा येतोय असं आपण म्हणतो का? नाही. आपल्याला कळत नाही. मग मौन राहून अंतरी आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचं अनुसंधान करणाऱ्याच तो कळून येतो. म्हणून म्हटलंय समर्थाने की जर वाऱ्याला जर यायचं असेल तर वाऱ्याचा आवाज येतो. मन जर जात असेल इकडून तिकडे तर त्याचा आवाजच येत नाही. मग आत्म्याच्या, मनाच्या योगाने सगळ्या कृती घडतात. पण
त्या मौन पद्धतीने घडतात. मनाला मौनत्व आहे, वाऱ्याला मौनत्व नाही. म्हणून म्हटलंय शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. मग शरीरास सुख दिलं तर ते आत्म्याला पावतं, शरीराच्या योगेस त्याला समाधान लाभतं. म्हणून शरीराच्या योगाने ते आत्म्याच्या योगाने त्या शरीराला समाधान मिळतं आणि शरीराच्या योगाने ते आत्म्याला मिळतं. मग देहा वेगळे उपाय नाना, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे वासना देहाचिनी. मग देहाशिवाय अनेक उपाय केले तरी आत्म्यास पावत नाहीत. देहाशिवाय केले तर आत्म्याची जी वासना आहे ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते. म्हणजे आत्म्याची वासना आहे ती देहाद्वारेच पूर्ण होते. म्हणजे देहाच्या माध्यमातून मनाला समाधान मिळतं. देहाला समाधान नाही आहे, मनाला आहे. आपण म्हणतो मन समाधानी झालं माझं. का झालं? हे घडलं म्हणून. आता मन समाधानी हे शरीराच्या माध्यमातून झालं मन समाधानी. मग शरीर समाधानी नाही झालं आपण तरी मन समाधानी झालं. मनाला इतकी शक्ती आहे की ती शक्ती आणि तिच्यामध्ये कोणाचीही शक्ती मोठी नाही. म्हणून हनुमंतांच्या गतीची तुलना करताना समर्थांनी म्हटलं आहे, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. मन इतकं वेगाने धावतं आहे की त्या मनाला सुद्धा मागे टाकण्याचं सामर्थ्य त्या हनुमंत स्वारींमध्ये आहे, असं वर्णन समर्थ करतात. जिथे प्रकाशाचा वाऱ्याचा वेग कमी पडतो तिथे मनाचा वेग जास्त असतो. त्या मनाला सुद्धा मागे टाकण्याचं सामर्थ्य त्या हनुमंतरायांमध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देह आत्मयाचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आड नुक आत्मयास होये. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की देह आणि आत्मा यांच्या संयोगाने कौतुक जर पाहायला गेलं तर अनेक प्रकारे ते दिसून येतं. पण देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते. कारण देहाशिवाय अनेक उपाय केले ते आत्म्याला पावत नाही. आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच ती समाधान पावते. म्हणून देह आत्मयाचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडणूक आत्मयास होये. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेकी त्रैलोक्य पवाडे देहात्मयोगे. मग हे सगळं जे घडतंय ते देहाच्या योगाने घडतंय. शरीराला सामर्थ्य दिसत आहे ते आल्यामुळे. म्हणून शरीर जे करते ते आत्म्याची शक्ती आहे, ती मनाची शक्ती आहे, ती जीवाची शक्ती आहे. परंतु शरीराशिवाय ते कसं आहे? पांगुळ आहे. म्हणून ते देहात्मयोग म्हटलेलं आहे. मन आणि समर्थ म्हणतात मन आणि देह म्हणजे आत्मा आणि देह यांच्या संयोगाने आहे. म्हणून ते अनेक प्रकारे दिसून येते. देह नसेल तर सर्व प्रकारे त्याची अडणूकच आहे. म्हणून यांच्या संयोगातून जे घडतं तो देहात्मयोग आहे. ती क्रियाशक्ती शरीराची आणि मनाची आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की एक असता उदंड घडे. म्हणून दोन्ही एकत्र असतात तेव्हा उदंड कार्य घडतं. वेगळे पाहता काहीच न घडे. जर वेगळे झाले तर काहीच घडू शकत नाही. विवेके त्रैलोक्य पवाडे देहात्मयोगे. मग दोन्ही असतील तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो. म्हणून एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे, विवेके त्रैलोक्य पवाडे देहात्मयोगे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्माविवरण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.